प्रतिमेच्या स्वरूपात असलेली माता सरस्वती, तसेच स्वामी विवेकानंद, आदरणीय मंच आणि राजहंशाप्रमाणे दूध आणि पाणी वेगवेगळं करणारे असे परीक्षक मुद्दे या सर्वांना माझा नमस्कार. मी स्पर्धक कुंदनी तेजराम जोडे, BSc सेकंड इयरची विद्यार्थिनी, आज या प्रकल्प व्यासपीठावर विषय मांडते. एक देश एक निवडणूक हे योग्य आहे, पण विषयाच्या अंतरंगाला स्पर्श करण्याआधी हे एक देश एक निवडणूक म्हणजे नेमकं आहे तरी काय यावर थोडं प्रकाश टाकावं असं मला वाटतंय परीक्षक महोदय. तर या प्रस्ताविकेची धोरणा पाहत असता आपल्याला दिसून येते की 2010 मध्ये ज्येष्ठ भाजप नेते राधाकृष्ण अडवाणी यांनी तत्काल प्रधानमंत्र्यांना भेट देऊन वन नेशन वन इलेक्शनवर विचार मांडले होते. तर पुन्हा वन नेशन वन इलेक्शनची शक्यता चाचणीसाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक सर्वोच्च समिती स्थापन करण्यात आली आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे या भारत देशामध्ये सातत्याने सतत निवडणुका होत असतात पण त्या 5 वर्षातून फक्त एकदाच व्हाव्यात म्हणून एक मतदान सूची तयार करून त्या एकाच मतदान सूचीमध्ये सर्व निवडणुका पार पाडाव्यात. म्हणजे मतदात्याला मतदान करण्यासाठी घरातून फक्त एकदाच बाहेर पडावं लागणार आहे. कारण आमच्या सत्ताधीशांचं असं म्हणणंच आहे की देशामध्ये सतत कुठं ना कुठं निवडणूक होत असल्यामुळे देशामध्ये आचारसंहिता लागू होतो आणि त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम हा प्रशासकीय कारभारावरून पडतो. महत्त्वाच्या योजनांची घोषणा ही अडकून पडलेली असते आणि त्यांचा झटका हा जनतेला बसतो. एखादा नेता जेव्हा दौऱ्यावर जातो तेव्हा लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही सभांचे प्रचार तो एकत्र करून आपला वेळ आणि निवडणुकांच्या साहित्याचा खर्चही वाचवू शकतो असं आपल्याला दिसून येते. जेव्हा देशामध्ये राज्यामध्ये इलेक्शन जाहीर होतात, घोषणा जाहीर होतात, तेव्हा राज्यामध्ये एक आचारसंहिता लागू होते आणि त्या काळामध्ये सरकारला कोणत्याही नवीन योजनांची घोषणा करता येत नाही. ती आचारसंहिता त्याला मान्यता देत नाही आणि त्यामुळेच आपल्या देशातील या नीती निर्मिती प्रक्रियेला लकवा मारून कुठेतरी कोपऱ्यात पडलेली आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ CA लागू होऊन आपल्या देशामध्ये कितीतरी वर्ष झाले तरी अजूनही त्या CAचे नियम सरकारने लागू केले नाही आणि याचं कारण म्हणजे असंख्य प्रमाणात होत असलेल्या निवडणुका. मग या असंख्य प्रमाणात होत असलेल्या निवडणुकांमध्ये आपल्या भारत देशाची प्रगती कुठेतरी खुंटताना दिसत आहे असं म्हणायला फारसं वावगं ठरणार नाही परीक्षक महोदय. कारण जेव्हा इलेक्शन जाहीर होतात तेव्हा भारत देशाला इलेक्शन कमिशनसाठी जेवढा मोठा स्टॉप लागतो तेवढा नसतो. त्यासाठी त्यांना सरकारी स्टॉपची निवृत्ती करावा लागतो आणि त्याच्या अगदी जवळचा आणि परिचयाचं उदाहरण म्हणजे शिक्षक. जेव्हा शिक्षकांना इलेक्शन ड्युटीवर पाठवला जातो तेव्हा विद्यार्थ्यांचा किती नुकसान होतो याची कल्पनाही